नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते. आज काय नवीन ही आपली सिरीज चालू आहे. याच्यामध्ये आपण मटकीची सुकी भाजी करणार आहोत. मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलेले आहे. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. फोडणीमध्ये मी तयारी काय करून घेतलेली आहे. कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, हिरवी मिरची, हिरव्या मिरचीचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि कढीपत्ता. आता आपण फोडणी करून घेऊयात. कढई तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. 2 पळी तेल टाकलेलं आहे आपण. तेल तापलं की आपण याच्यामध्ये 1 टीस्पून मोहरी टाकून घेऊ आणि अर्धा टीस्पून जिरं. आता तेलामध्ये आपण कांदा टाकून घेऊयात अगोदर. कांदा असा परतून झाला की त्याच्यामध्ये आपण हे बाकीचे साहित्य टाकून घेणार आहोत. टोमॅटो, हिरवी मिरची आणि कढीपत्ता. कांदा टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. कांदा टोमॅटो सर्व छान असं परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत. 3 टीस्पून आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. हळद अर्धा टीस्पून, लाल तिखट 2 टीस्पून, कांदा लसूण मसाला 2 टीस्पून आणि माझ्या सर्व भाज्यांना तो हा एक मसाला असतो, मटण मसाला 2 टीस्पून. मटण मसाल्यामुळे भाजीची चव एकदम छान लागते. माझ्या प्रत्येक भाज्यांमध्ये मटण मसाला हा असतोच. आता याच्यामध्ये आपण धुवून घेतलेली मटकी टाकून घेणार आहोत. मटकी सर्व मिक्स करून झाली की याच्यावरती आपण एक प्लेट टाकून ठेवणार आहोत आणि एक त्याला वाफ आणून देऊयात मंद गॅसवरती. आणि ज्यावेळेस आपल्याला भाज्या शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. भाजी शिजताना ती सुकी पण होत नाही आणि खाली तळाला पण लागत नाही आणि वाफ पण बसते भाजीला. आणि गरम झाले की आपण ते भाजीमध्ये पाणी टाकणार आहोत. हे पहा, आपण प्लेटमध्ये जे पाणी ठेवलं होतं ना ते चांगलं गरम झालेलं आहे. याला छान अशी वाफ पण बसते. कोणत्याही भाज्यांना अशी वाफ अगोदर दिली ना, वाफळून घेतले की ते छान भाज्या चवदार होतात. पहा, आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत. गरम पाणी टाकलं की भाजी चवीलाही छान होती आणि पटकन अशी शिजून होती. सकाळच्या गाईच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट असं आहे. आता पुन्हा प्लेट ठेवून आपण भाजी शिजवून घेऊयात.
भाजी मधून अजून अशी हलवत राहायची वर खाली अशी. जर भाजी शिजण्यासारखी नसेल तर पुन्हा प्लेट ठेवायची आणि प्लेटमध्ये पुन्हा पाणी टाकायचं आणि पुन्हा हे पाणी प्लेटमधलं गरम झालं की नंतर मग ओतून आपण पुन्हा भाजी शिजवून घेऊयात. प्लेटमध्ये जे गरम पाणी झालेलं आहे ना ते पुन्हा आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. अजून भाजी शिजलेली नाही त्याच्यासाठी आपण गरम पाणी टाकलेलं आहे. आपली मटकीची भाजी तयार आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.